नमस्कार मंडळी, हाफ केजीची ऑर्डर होती आणि थीम होती ॲनिव्हर्सरी केक होता. ॲनिव्हर्सरी थीम होती ही आणि ह्याचा फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. मी केक कटिंग करून घेतली आणि हे असं क्रंबल कोट करून घेतला आहे. फ्लेवर आहे ह्याचा स्ट्रॉबेरी. क्रंबल कोट म्हणजे आपण जेव्हा केकला फिलिंग वगैरे करतो आणि तो केक प्रॉपर सेट करायला ठेवतो त्याला क्रंबल कोट म्हणतात. केक जवळजवळ 1 तास ते 1.5 तास हा प्रॉपर सेट झाला पाहिजे. प्रॉपर केक करायला किंवा डेकोरेशन करायला गडबड करायची नाही. त्यानंतर मग आपण तो केक सेट झाल्यानंतर मग त्यानंतर आपण आयसिंग करतो. मग त्यानंतर आपण डेकोरेशन करतो. स्टेप बाय स्टेप ह्याचे प्रोसिजर असतात आणि तुम्ही बघू शकता मी डेकोरेशन पण छान पद्धतीने केलं आहे. 2 असे रोज लावले आहेत. कपकेक 2 लावले होते मी आणि त्याच्यावर मी ते टॅग लावलं आहे आणि हार्ट पण लावलं आहे आणि हे कॅडबरी वगैरे असं छान सुंदर पद्धतीने मी लावलं आहे ते. त्यानंतर तुम्ही इथं सुद्धा बघू शकता रोज पेटल ते तिथं खाली ठेवलेलं ना खूप सुंदर दिसते. कॅलेंडर पण छोटंसं लावलं आहे मी खाली आणि त्यांना कस्टमरची रिक्वायरमेंट होती की हे सगळं मला असं पाहिजे होतं त्यांना. आणि त्याने मला फोटो पाठवला होता की मला सेम असंच पाहिजे म्हणून आणि त्याने मी सेम हा केक करून पण दिला आहे. आणि ते माझं कस्टमर जे आहे हे माझं रेग्युलर कस्टमर आहे. ते मिल्क केकची ऑर्डर ते रेग्युलर असू दे किंवा थीम केक्स असू देत त्यांची मला ऑर्डर कन्फर्म येतेच. तुम्ही बघू शकताय आणि मी हा केक फर्स्ट टाईम केला आहे. केक करताना मला जरासं भीती वाटत होती पण नाही आपण हार नाही मानायची. हा केक झालाच पाहिजे म्हणून मी हा केक फर्स्ट टाईम केला आहे. सरप्राईज केक कसा वाटला काय वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. दॅट्स इट. बाय. धन्यवाद.